नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक बोधकथा घेऊन आली आहे. बोधकथेचं नाव आहे तुटलेला विश्वास आणि चुकवावी लागणारी किंमत. खरंच आपण किती हुशार आहोत हे जगाच्या नजरेत महत्त्वाचं असेल, पण आपण किती खरे आहोत हे आपल्या अंतरात्म्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटी पण डोंगरा एवढा संदेश देणारी गोष्ट सांगणार आहे. एका गावात राजेश नावाचा एक तरुण राहत होता. दिसायला स्मार्ट, बोलण्यात गोड, पण यशाच्या झगमगाटासाठी त्याने अनेकदा खोटं बोलायला, लोकांना फसवायला सुरुवात केली. कधी मित्रांना वापरून सोडून द्यायचं, कधी प्रेमाच्या नावाखाली भावनांचं खेळणं करायचं. त्याला वाटायचं सगळं चालतं, आजचा काळच असा आहे. त्याचं नाटक सुरू होतं. खोटं, फसवणूक आणि स्वार्थ यातून त्याला काही क्षणाचा आनंदही मिळत होता. पण काळ हा फार निष्ठुर असतो. काही वर्षांनी त्याच्यावर एक संकट आलं. व्यवसाय कोसळला, पैसा गेला, शरीर थकलं आणि सगळ्यात भयंकर, कोणताही खरा माणूस त्याच्या सोबत राहिला नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, मी जे इतरांशी केलं तेच आज माझ्याबाबत घडतंय. आज राजेश एकटाच आहे. त्याच्याकडे लक्षात ठेवावी अशी शिस्त होती, पण माणुसकी नव्हती. त्याच्याकडे यश होतं, पण विश्वास टिकवता आला नाही. त्याचं तारुण्य झगमगीत होतं, पण म्हातारपण भयभीत. मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकतो? खोटेपणा, नाटक, धोका काही क्षणच देऊ शकतो, पण नात्यांची ऊब, माणुसकीचा हात आणि खऱ्या माणसांची साथ हीच आयुष्याची खरी संपत्ती असते. न मागता आपल्या आयुष्यात आलेली चांगली माणसं, त्यांची पाठ फिरल्यावरच त्यांची किंमत कळते. तेव्हा ती वेळ येण्याआधीच त्यांच्या उपस्थितीचं मोल जाणून घ्या. वाढती महागाई आपण झेलू, पण माणुसकीच कमी झाली तर आपण खूप गरीब होऊ. म्हणून शेवटी एवढंच सांगतो, वेळेप्रमाणे बदलणारी लोक आणि वेळेमुळे टिकून राहणारी लोक यांच्यातला फरक ओळखायला शिका. विश्वास एकदा तुटला की तो कधीच परत मिळत नाही, आणि एकदा चुकलेलं आयुष्य पश्चातापातच जातं. तर यातून बोध आपण हा घ्यायचा आहे, खोटेपणा, फसवणूक आणि नाटक या गोष्टी काही क्षणांसाठी आनंद नक्की देतात, पण याची किंमत मात्र भविष्यात कुठे ना कुठे चुकवावीच लागते. सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होतोच असं नाही, पण दृष्टी जराशी बदलली तरी आपण खरंच सुखी होऊ शकतो. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं खरं महत्त्व ते आपल्याला पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. वाढती महागाई ही समस्या आहेच, पण कमी होत चाललेली माणुसकी हा अधिक बिकट प्रश्न आहे. वेळेनुसार विश्वास बदलणाऱ्या लोकांची फारशी पर्वा करू नका. काळजी घ्या त्यांची, ज्यांचा विश्वास तुमच्यावर वेळ बदलली तरी टिकून राहतो. तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. काही माणसं लाखात एक असतात, तर काही जणांकडे लाख असतात, पण माणुसकी काहीच नसते. तारुण्याच्या गुरमीत केलेली पापं म्हातारपणाच्या हतबल काळात फेडावी लागतात. लेखन कुमार कडलक, निवेदन सुनीता साकळीकर.